हालेलुया 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 हालेलुया। प्रभु यीशु ख्रिस्त के धन्यवाद। हालेलुया 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 हालेलुया। कशासाठी निर्माण केलं परमेश्वराने आपल्याला? त्याचा गौरव आणि स्तुती करण्यासाठी। आपल्या जीवनाद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या वागण्याद्वारे परमेश्वराचा गौरव आणि स्तुती करण्यासाठी परमेश्वर देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे। हालेलुया। दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करूया। हालेलुया 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 हालेलुया। पेंटेकोस्टच्या दिवशी शिष्यांवर उतरून आलेल्या पवित्र आत्म्या आज आम्हा सर्वांना उतरून ये पवित्र आत्म्या, तुझ्या सांगितलेल्या आम्हा सर्वांना भरून टाक। आमचे हृदय, आत्मा आम्ही तुला समर्पित करत आहोत। आमच्या हृदयाला भेटून जा पवित्र आत्म्या, ये आमच्याकडे तुझं सांगितलं आमच्याकडे येते। हालेलुया 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 Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. सिस्टरने तुम्हाला बसवलं, मी परत उठवू का तुम्हाला? हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। एखाद्या वेळी बसून उठलेले चालते। हालेलुया। आपण एकदा उभं राहूया। आपण सर्वजण एकदा उभं राहूया। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मी तुम्हाला एक गुड न्यूज देण्यासाठी उभा केला। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू। पोप फ्रान्सिस यांनी एक सुंदर अपोस्टोलिक लेटर आपल्यासाठी लिहिलेलं आहे। हालेलुया। त्या लेटर मध्ये पोप फ्रान्सिसने पोप बेनेडिक्ट 16 यांचा एक कोटेशन त्यात लिहिलेलं आहे। हालेलुया। त्यात सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये परमेश्वर उतरून आला। प्रेज द लॉर्ड। इतिहासामध्ये उतरून आलेला जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वर मानव म्हणून आपल्यासारखा शरीर स्वीकार केला। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पोप फ्रान्सिसनी पोप बेनेडिक्ट 16 यांचा विचार घेऊन त्याबरोबर असे लिहिले, त्याला शरीर मात्र नव्हता, त्याला एक हृदय पण होता। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। आपला एक परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या वैशिष्ट्य तो परमेश्वर कुठेतरी आहे का म्हणून आपल्याला शंका बाळगायची गरज नाही। तो परमेश्वर उतरून आला। इतिहासामध्ये
आपल्या मध्ये, आपल्या बरोबर, आपल्या सारखे हालेलुया एक झाला. हालेलुया. पोप फ्रान्सिस, पोप बेनेडिक्ट 16 यांच्या आठवण करून सांगत आहे, त्याला शरीर मात्र नाही, शरीराबरोबर एक हृदय पण आहे. हालेलुया. दोन्ही हात वर करूया, जोरात टाळ्या वाजवत त्या हृदय असलेल्या येशूचा आपण जय जयकार करूया, जोरदार टाळ्या वाजवूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद. ख्रिस्त मंडळीमध्ये आपण कोणत्याही अंधश्रद्धेच्या मागे नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त मंडळीमध्ये आपण देवाला पहिले जागा देतो. हालेलुया. त्या देवानीच सांगितलं, वैद्याला आदर द्या म्हणून, वैद्याकडे जा म्हणून, गोळी खा म्हणून. हालेलुया. जे वैद्य तुम्हाला सांगत आहे ते ऐकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही परिस्थितीमध्ये परमेश्वर सांगणार. हालेलुया. वैद्याचा बोलण्याच्या पलीकडची एक गोष्ट आहे, ते मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. ते पण आपण तेव्हा ऐकायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाचा तरी पूर्ण शरीरामध्ये विशेष प्रकारे हात आणि पाय भरून मुंगल्या येत होते, त्या हाता पायाला मुंग्या येत आहे, त्या व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. ते आज होते, इकडे आल्यावर पण होते, थोडी वेळ पूर्वी पण होते, आत्ता ते नाही. त्या व्यक्ती कोण आहे? हालेलुया. असा किती लोक आहेत? खातेला घालवा बघू, खाते घालवा, असे असले लोक खातो घालवा. हालेलुया. हालेलुया. फक्त काली मात्र 33 लोकांचे हात मला दिसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, काल पवित्र मिस्सा अर्पण करताना अमलाश्रममध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रार्थनेत येणाऱ्या लोकांना प्रभूने दाखवलं. आज प्रार्थनेत येणाऱ्या लोकांमध्ये अनेक लोकांच्या विषयी येशूने भरपूर संदेश दिला. त्या सगळ्या गोष्टी होईल तेवढे सिस्टर लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये झोपेच्या समस्या असलेल्या अनेक लोकांच्या झोपेच्या समस्या देवाने क्लिअर केलं. प्रेज द लॉर्ड. गुडघे भयानक दुखत आहे, अशा अनेक लोकांचा गुडघ्याचा दुखणे आता देवाच्या कृपेने जबरदस्त बदललेला आहे. खूपच बरं वाटायला लागलेलं आहे. अशा अनेक लोक तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. उभं राहताना पायाचे गुडघे दुखत होते, आता ते दुखणे तिकडे नाही. असं एक अनुभवामध्ये तुमच्यामध्ये काही लोक आहेत. जरा हात वर करा. हालेलुया. मोजता येत नाही तेवढे लोक आहेत. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला हालेलुया. येशू सांगत आहे की आजच्या प्रार्थनेमध्ये आलेल्या तुमच्यामध्ये किती लोकांना भित्रीपणा आहे म्हणून तुम्हाला विचारायला येशूने सांगितले. घाबरत आहे अशा लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया.
येशूने सांगितलं तुम्हाला विचारा म्हणून. मी विचारत नाही तुम्हाला, फक्त एवढं बोलतो. हालेलुया. येशूने सांगितलं तुम्हाला विचारा म्हणून. किती लोक घाबरत आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परीक्षा लिहायला जाताना घाबरणारे लोक आहेत. हालेलुया. रिझल्ट येण्याच्या 2 तास अगोदर भयंकर भीती वाटणारे लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दवाखान्यामध्ये जायच्या अगोदर आपल्याला भीती वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डॉक्टरना भेटताना घाबरत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॉस्पिटलचा विचार येताना घाबरणारे लोक आहेत. हालेलुया. स्वतःच्या आई बाबांना घाबरणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झोपण्याच्या बिछाण्यावर झोपेच्या विचाराने घाबरणारे लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या तुमच्यामध्ये अनेक लोकांना पवित्र आत्मा सांगत आहे, तुम्ही घाबरत आहात 2 कारणामुळे. प्रेज द लॉर्ड. एक कारण असे आहे, तुमचा देव परमेश्वर कोण आहे म्हणून तुम्हाला कल्पना नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव कोण आहे म्हणून कळालं तर तुम्हाला घाबरायचा प्रश्न येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव कुठे आहे हे जाणलं तर भित्रीपणा तिकडच्या तिकडे निघून जाणार. परमपवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माधुरीने काय करत होते इकडे? देवाचं वचन बोलत होते आणि आपण सर्वजण बसून ऐकत होतो. वचनामध्ये लिहिलेलं आहे, जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात ते धन्य. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे आपण देवाचं वचन ऐकत होतो आणि विचार करत आहोत की मी या 40 दिवसांमध्ये आणि घरी गेल्यानंतर देवाचं वचन आम्ही पाळणार आहोत, त्या पद्धतीने जीवन जगणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इब्रिकरास पत्र अध्याय 4 वचन 12 घेऊया. माणसांच्या शब्दाला ताकद आहे का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाच्या शब्दाला ताकद आहे. दुधारी तलवारीपेक्षा धारदार आहे. माणसांच्या शब्दाला ताकद आहे का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव शब्द मनुष्य झाला. शब्द. प्रेज लॉर्ड. जर आपण या शब्दाला पाहिलं तर हे शब्द काय आहे? अक्षर मिळून शब्द झालेला आहे. व्याकरणाप्रमाणे आपण बघितलं तर अक्षर मिळून शब्द तयार झालेले आहेत आणि ते कुठून आलेले आहेत? आपल्या मुखातून येत आहेत. परंतु देवाचा शब्द स्वर्गातून येऊन मरियेच्या उदरामध्ये आला. देवाचा शब्द मनुष्य झाला. देवाचा शब्द पॉवरफुल आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण देवाचा शब्द ऐकतो, देवाचा शब्द ऐकण्यासाठी बसत आहोत, तेव्हा आमच्यामध्ये काहीतरी निराळपणा होत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन ऐकताना किंवा वाचताना 3 गोष्टी घडत आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट, जेव्हा आपण देवाचं वचन वाचत आहोत, आपल्याला जीवन मिळत आहे. आपण एहेस्केल अध्याय 37 वचन 1 ते 11 ऐकूया. देवाच्या वचनामध्ये ताकद किती आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये जो बायबल आहे त्याला आपण किती किंमत देणे गरजेचं आहे. जसं आपण पवित्र हृदयाला किंमत देत आहोत, त्याच पद्धतीने आपल्या घरी जे देवाचं वचन आहे, बायबल आहे, त्याला आपण खूप किंमत देणे गरजेचं आहे. देवाचं वचन ऐकताना मानवांना जीवन मिळत आहे. तेथे अस्तीच अस्ती होत्या. हालेलुया. अस्तीच अस्ती होत्या. त्याने मला त्यामधून चहूकडून फिरवले.
ठरविले तो पहा, त्या खोऱ्यांच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा ते मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांस म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. आपण हात जोडून वेदीवरच्या येशूचा स्वागत करतात. येशूचा आशीर्वाद पहिले स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मनातील हेतूंना आशीर्वाद देवो. आमेन. जोरात टाळ्या वाजूया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला मिळत आहे. बरोबर ऐकत आहे ना? हालेलुया. आताच आपले अनुभव असे आहे, आत येशू, बाहेर येशू, मध्ये येशू आणि येशू बरोबर आपण सर्व लोक. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आपण सर्व लोक येशूच्या हक्काचे निवडलेले लेकर आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी देवानी बोललेलं आहे की मी तुम्हासाठी देवदूतांना पाठवून देऊन तुम्हाला सांभाळणार म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक ठिकाणी ज्या देवाने आपल्याला बोललेलं आहे मी देवदूतांना पाठवून देणार म्हणून, काही ठिकाणी देवाने बोललेलं आहे मी स्वतः तुमच्यामध्ये उतरून येणार. हालेलुया, हालेलुया. आता आपले देव परमेश्वर स्वतः होऊन आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. तुम्हाला सांगितलं आज आपण एसेकिएल ग्रंथाबद्दल थोडी वेळ मननचिंतन करणार म्हणून. हालेलुया. एसेकिएल ग्रंथामध्ये असलेल्या देवाचं एक मोठा दुःख असे आहे. देवाची लेकरं देवाकडे बघण्याच्या ऐवजी, देवाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी जे देव नाही अशा ठिकाणी लक्ष पुरवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जुबिली इयर मध्ये आपण हृदयामध्ये बाळगणारा खूप महत्वाचा एक संदेश असे आहे, आपण मूर्ती पूजा करत नाही, मूर्ती पूजा करायची नाही. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. का आपण मूर्ती पूजा करत नाही? कारण कुठल्याही मूर्तीमध्ये देव म्हणून पूर्णपणे उपस्थित राहू शकत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून येशू भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. परत एकदा आपण टाळ्या वाजवून येशूचं स्वागत करूया. हालेलुया, हालेलुया.
धन्यवाद येशू. हालेलुया. उत्पत्ती ग्रंथामध्ये पवित्र आत्मा आपल्याला शिकवत आहे की देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे मानवाला बनवलं. हालेलुया. म्हणजे आपण सर्व लोक येशू प्रमाणे आहे, येशूच्या जागेवर आहे. हालेलुया. येशू कसे दिसत आहे? येशू तुमच्यासारखा दिसत आहे. हालेलुया. येशू आपल्यामध्ये एकमेकांसारखा दिसत आहे. हालेलुया. फादरांनी ईसामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन दिलं, हालेलुया, ते मार्गदर्शन तेच आहे. हालेलुया. जो श्रीमंत माणूस होता त्याने बाजूला पडलेल्या येशूला पाहिलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाजूला येशू होता, त्याला दिसलं नाही. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये पप्पा येशूच्या जागेवर आहे, मम्मी येशूच्या जागेवर आहे, आजारी लोक येशूच्या जागेवर आहे. हालेलुया. संत मदर तेरेसा यांनी अशा प्रकारे सिस्टर लोकांना शिकवलं की हालेलुया, तुम्ही लोकांच्याकडे बघताना, गरजवंत लोकांच्याकडे बघताना तुम्हाला त्यांच्यामध्ये येशू दिसायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. खास करून गरीबांच्याकडे बघताना तिकडे येशू दिसणे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आज येशूकडे पाहणारा आपण सर्व लोक हृदयामध्ये या विचार पक्का निर्णयामध्ये घेऊया. हालेलुया. मला माझा येशू बरोबर जगायचं आहे. येशू माझ्या सोबत आहे. हालेलुया. आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये येशू जेव्हा दिसत आहे तेव्हा मी त्यांच्या बरोबर भांडणार नाही, मी त्यांच्यावर आरोप लावायला बघणार नाही, त्यांच्या बचावासाठी मी कष्ट करणार आहे. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्यामध्ये काही लोकांना शरीरामध्ये हाड सुकल्यासारखा अनुभव. हालेलुया. काही लोकांना हाडांच्या मध्ये जे लचक भरल्यासारखा अनुभव वारंवार होत आहे. अशा काही लोकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. मणक्याच्या हाडाच्या मध्ये लचक भरल्यासारखा त्रास असलेले जे लोक आहेत, अधूनमधून लचक भरल्यासारखा होत आहे आणि त्यानंतर काहीच करता येणार नाही, अशा स्थितीतील कोण असेल तर जरा हात वर करा. येशू त्यांना आता स्पर्श करत आहे. जे कोणी विश्वासाच्या भागामध्ये भयंकर दुखणं होत आहे. हालेलुया. काही लोकांचं दुखणं काही महिने जुनं आहे, तरी येशू आता ते दुखणे पूर्णपणे बरे करत आशीर्वाद देत आहे. जन्मलेल्या सगळ्या व्यक्ती देवाच्या नावाने आशीर्वादित होऊ दे. आमेन बोला. चौक गावातील प्रत्येक घरदार आशीर्वादित होऊ दे. चौक गावातील सर्व वृद्ध लोक आशीर्वादित होऊ दे. चौक गावातील सर्व तरुण मंडळी आशीर्वादित होऊ दे. सर्व लग्न झालेल्या जोडपे आशीर्वादित होऊ दे. सर्व लहानातील लहान मुलं आशीर्वादित होऊ दे. चौक गावामध्ये जितके लोकांनी पाप आणि महापाप केलेला आहे त्याचा परिणाम ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या कुटुंबामध्ये, ज्या वातावरणामध्ये आलेला आहे त्याचा वाईट परिणाम पिता, पुत्र, पवित्र आत्मा मुळात काढून टाकून संपूर्ण गावाला बंद मुक्ती आणि अंधाराच्या शक्तीपासून मुक्ती
मिळवून देऊन आशीर्वाद देवो. तुम्ही सर्व लोक हात जोडून येशूचा आशीर्वाद घेऊ शकताय. हालेलुया. वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये येशूचा आशीर्वाद स्वीकार करत राहा. काही लोकांच्या डोळ्याचा त्रास, काही लोकांचं डोकं दुखणे येशू बरे करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांच्या पोटाचा डाव्या बाजूला, पोटाच्या उजव्या बाजूला असलेले दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांत नाही अशा जे स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पवित्र आत्मा बरेपणा देत आहे. कमरेच्या भागामध्ये असलेल्या दुखणे आणि आपण बसतो त्या भागात असलेले त्रास, पायाचा तळपायाच्या वरच्या भागातील दुखणे, असे इतर अनेक त्रासापासून पवित्र आत्मा तुम्हाला मुक्ती येशूकडे पहा, तोची आमचा तारणहार. येशूकडे पहा, दुष्ट शक्ती येशूच्या नावाने पळून जात आहे, सोडून जात आहे. अनेक हृदयापासून दुष्ट शक्ती निघून जात आहे. दुःख, आजारपणा, त्रासाचे कारण असलेली दुष्ट शक्ती अनेकांना सोडून जात आहे. भयंकर कष्टातून, त्रासातून जाणाऱ्या अनेक कुटुंबाला पवित्र आत्मा सुटका देत आहे. कानाने ऐकू येत नाही अशा काही लोकांना आता संधिवाद असलेली लोकांना स्पर्श करत आहे. विसर्पोक असलेले अनेक लोकांना विसरण्यामुळे असलेल्या त्रासातून पवित्र आत्मा सुटका देत आहे. नाकाच्या संबंधातील आजार असलेले अनेकांना नाकाच्या संबंधातील त्रासापासून पवित्र आत्मा बरे करत आहे. बाहेरून एक राऊंड गेलेले बस झालं, लाईनमध्ये जायची गरज नाही. दुःखितांच्या सांत्वना, दुःखितांच्या सांत्वना, तुझी आमचा तारणहार. येशूकडे पहा, येशूकडे पहा, येशूकडे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये शांती पसरावी. नवऱ्या बायकोला जाणून घ्यावं,
बायको नवऱ्याला जाणून घ्यावं, मुलं आई वडिलांच्या आज्ञाधारकपणामध्ये राहावं, जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये शांती नांदावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये येशू आल्यावर तिथे शांती येणार. आता आपण शेवटच्या आशीर्वादासाठी ज्यांना गुडघे टेकता येते ते लोक गुडघे टेकू शकताय. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे, म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त त्यांच्या पवित्र रस्त्यांचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा, असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतो, स्वराज्य करतो. जय 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 ईशाना, गाऊ त्याच्या सवनाला. जय 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 ईशाना, गाऊ त्याच्या सवनाला. भक्ती भावे चला नमूया, वाकरवासी ग्रीसाला. पूर्ण नवीन तव उपासनाई, अंत जुन्याचा हो झाला. ग्रहण इंद्रियाए हो पूर्ण, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सवनाला. देव धन्य असो, धन्य असो, त्याचे पवित्र नाम धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य येशू असो. ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाम धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य त्याचे असो. अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य त्याचे असो. अति मौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. वेदीवरील अति पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमयी स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमयी स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी मानवाचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता आणि संतांकरवी धन्य असो. देव आपल्या दूतावर संतांकरवी धन्य असो.